श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरातून म्हणजेच आपल्याला भोलेनाथांच्या मंदिरातून एक वस्तू गुपचूप घरी घेऊन यायची आहे. यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल, गरिबी नष्ट होते आणि आपल्याला चांगले दिवस येतात. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येतं, माता लक्ष्मी स्थिर होते. तसेच तुमचे मुले जर तुमचं ऐकत नसतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात, बऱ्याचशा अडचणी असतात. पैशाला पैसा लागत नाही, घरामध्ये पैसा येत नाही आणि जरी पैसा आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने सतत बाहेर जात असतो. घरामध्ये पैसा टिकत नाही, म्हणजेच माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर होत नाही. त्याप्रमाणेच मुलांचे आजारपण असेल किंवा घरातील इतर व्यक्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा जर सतत आजारी पडत असतील तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हा जर उपाय केला तर याची आपल्याला 100% फळ जे आहे तर ते मिळत असते. आता कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदयापूर्वीच आपल्याला स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे, महादेवांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे महादेवांचा जरी कुटुंबाचा फोटो असेल तरी त्याची पूजा करा. घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकता. शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे, भस्म किंवा चंदन अर्पण करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत. आठवणीने आपल्याला पांढरे फूलसुद्धा अर्पण करायचे आहे. तसेच तुम्ही धोत्र्याचे पान, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ तर हे सुद्धा अर्पण करू शकता. आणि आपली जर एखादी समस्या असेल तर समस्येनुसार सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती वस्तू अर्पण करू शकता. याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की आपण कोणत्या समस्येसाठी कोणती वस्तू अर्पण करावी, तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही तुम्ही पाहू शकता. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपली पूजा झाल्यानंतर दिवसभरात तुम्हाला जेव्हा शिवमंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर त्यावेळेला तुम्ही जाऊन ही वस्तू घरी घेऊन येऊ शकता. आपली गरिबी दूर करण्यासाठी, आजार किंवा रोग नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता शिवलिंगावरती बऱ्याच वस्तू ह्या अर्पण केल्या जातात. मग त्यामध्ये तांदूळ असतील, फुले असतील, बेलपत्रे असतील, मध असेल, पंचामृत असेल, तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सिद्ध झालेल्या असतात. शिवांचा आशीर्वाद यामध्ये आलेला असतो. शिव जे आहेत तर त्यांची कृपा या सर्व वस्तूंवरती झालेली असते आणि या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या पवित्र झालेल्या असतात. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला शिवांना प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, मी आज तुझ्या मंदिरातून ही एक वस्तू घरी घेऊन जात आहे. माझ्यावरती तुमची कृपा सदैव कायम राहू द्या. तर असं हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमची समस्या सांगायची आहे की तुम्ही कोणत्या समस्येसाठी ही वस्तू घरी घेऊन येत आहात ती समस्या सांगायची आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर शिवमंदिरामध्येच तुम्हाला शिवांचा मंत्र जो आहे तर तो कमीत कमी 108 वेळेला किंवा जास्तीत जास्त तुम्ही 15 ते 20 मिनिटे सुद्धा म्हणू शकता. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, तर या दोन्हीपैकी एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि कमीत कमी 108 वेळा तरी हा मंत्र म्हणा. आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले जे तांदूळ आहेत तर त्यातील 5 तांदूळ आपल्याला उचलायचे आहेत आणि त्यासोबतच शिवलिंगावरती अर्पण केलेले धोत्र्याचे पान असेल किंवा फूल असेल किंवा फळ असेल तर या तिन्हीपैकी कोणती तरी एक वस्तू, जर धोत्र्याचे फळ जर शिवलिंगावरती अर्पण केलेले तुम्हाला मिळाले तर हे फळ सुद्धा आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्याला हे कोणीही पाहणार नाही अशा पद्धतीने उचलायचं आहे आणि घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आणि तुम्ही या वस्तू मंदिरातून आणणार आहात किंवा एखाद्या समस्येसाठी आणणार आहात तर हे आपल्याला कोणालाही सांगायचं नाही. अगदी घरातील सुद्धा कोणाला सांगायचं नाही. हे फक्त आपल्यापुरतंच ठेवायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये हे जे तुम्ही 5 तांदूळ आणलेले आहेत ते, त्यानंतर धोत्र्याचे जे काही तुम्हाला मिळाले असेल पान, फूल, फळ तर ते ठेवायचं आहे. तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा शिवांचं स्मरण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम
तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्रसुद्धा तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला रात्री 12 वाजता काय करायचं आहे तर एक लाल कापड घ्यायचं आहे आणि या लाल कपड्यामध्ये तुम्ही जे फळ आणलेलं आहे धोत्र्याचं ते किंवा जे फूल मिळालं असेल, पान मिळालं असेल तर ते त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, तुमचा कॅश बॉक्स आहे त्या ठिकाणी किंवा तुमचं दुकान असेल, व्यवसायाची जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एका बाजूला तुम्हाला ही पोटली तयार करून, म्हणजे लाल कपड्यामध्ये आपल्याला ही जे फळ किंवा पान बांधलेलं आहे तर ही पोटली त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. आणि भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ही समस्या आहे तर ही समस्या नष्ट होऊ द्या. आणि जे तांदूळ आहे तर त्याचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा आपण जो भात बनवतो तर त्या भातामध्ये आपल्याला हे तांदूळ आठवणीने टाकायचे आहेत, जेणेकरून तो भात जो आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्ती खाईल आणि शिवांचा आशीर्वाद हा घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळेल. यामुळे काय होतं, जर कोणाला आजार असतील, रोग असतील तर ते सुद्धा बरे व्हायला मदत होत असते. त्याप्रमाणेच तुम्ही शिवमंदिरातून बेलपत्र सुद्धा घरी आणू शकता. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच दिवसांपासून एखादा आजार असेल तर त्या व्यक्तीला हे बेलपत्र खायला देऊ शकता. परंतु लक्षात घ्या, ज्यांना BP वगैरे आहे तर अशा व्यक्तींना शक्यतो बेलपत्र देऊ नये. तर अशी काळजी घेऊन आपल्याला हे बेलपत्र खायचं असतं. तर अशा प्रकारे या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही शिवमंदिरातून आणा.